दिल्लीमध्ये गाठीभेटी होणार आहेत तर दुसरीकडे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबत घडामोडींना वेग आलाय। मनसेसोबत युती करण्यासंदर्भात पक्ष योग्य तो निर्णय घेईल, पण तुम्ही सर्व जागांची तयारी करा असे आदेश उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंकडून एमएमआर विभागाचा आढावा घेतला गेला। ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी आणि वसई विरार या 7 महापालिकांचा आढावा ठाकरेंनी घेतला। जिथे जिथे गटप्रमुखांच्या नेमणुका झालेल्या नाहीयेत तिथे गटप्रमुखांच्या नियुक्त्या करा, महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक तयारी करा या सूचना उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिल्यात। तर उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना नेमके कोणते आदेश दिले तेही जाणून घेऊया। मनसेसोबतच्या युतीची चर्चा आहे, पण या युतीबाबतचा निर्णय पक्ष घेईल, तोवर तुम्ही महानगरपालिका निवडणुकांची तयारी करा। सगळ्याच्या सगळ्या जागा लढवण्यासाठी ही तयारी असू दे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय आणि गटप्रमुखांच्या नियुक्त्या करण्याचेही आदेश त्यांच्याकडून दिले गेले। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी होणार याची उत्सुकता ताणली गेली आहे। बहुप्रतीक्षित अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त ठरलाय। दिवाळीच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धूमधडाका सुरू होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 28% ओबीसी आरक्षणासह राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील हे निश्चित झालं होतं। त्यामुळे निवडणुका कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या। अखेर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या निवडणुकांची एक प्रकारे घोषणा केली। डिसेंबर ते जानेवारी महिन्यादरम्यान या निवडणुका पार पडतील, पण महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती की जिल्हा परिषद यापैकी पहिली निवडणूक कोणती होणार याची निश्चिती नाहीये। मनुष्यबळाचा विचार करून अंदाज घेऊन टप्प्याटप्प्यानं या निवडणुका पार पडतील असं राज्याच्या निवडणूक आयुक्तांनी सांगितलंय। साधारणतः आम्ही आता अजून डेट ॲसच आपण डिक्लेअर करत नाही, कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं, आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतं। पण टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंडपासून दिवाळीनंतर ही सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही। राज्याच्या निवडणूक आयोगानं हे स्पष्ट केलेलं आहे। व्हीव्हीपॅटचा वापर करणं शक्य होत नाही असंही ते म्हणाले। पूर्वीपासूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरलं जात नाही याचाही उल्लेख त्यांनी केला। स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट जे आहेत, व्हीव्हीपॅटसुद्धा वापरत नाही, कारण व्हीव्हीपॅट वापरणं शक्य होत नाही, कारण की 4 जर आपल्याला निवडून द्यायचे तर 4 वेळा ती बीप वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो। आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट आपण वापरत नाही। तर कोणत्याही राजकीय पक्षाला विचारात न घेता व्हीव्हीपॅट संदर्भातला निर्णय घेतला गेलाय, जो अनाकलनीय आहे आणि या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा इशारा विरोधकांकडून दिला जातोय। असलेल्या ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जो जोडून आहे तो व्हीव्हीपॅटच काढून टाकणे हे या निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावणारे आहे। कारण जर तुम्ही व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेणार असाल तर अशा निवडणुका या निव्वळ तुम्ही औपचारिकतेचा केलेला फार्स असेल। त्यांनी असा तुघलकी निर्णय कुठल्याही पक्षाला विचारात न घेता एकतर्फी पद्धतीने का घेतला हा अनाकलनीय आहे। आता मागच्या 3.5 पावणे 4 वर्षांनंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात, त्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने असा निर्णय घेतला की याच्यामध्ये व्हीव्हीपॅट वापरला जाणार नाही। हा निर्णय धक्कादायक आहेच, पण त्याचबरोबर महायुती सरकार पुन्हा एकदा याच्यात कुठेतरी निवडणूक प्रक्रियेमध्ये गडबड करणार आहे, याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे। या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत। प्रत्येकाला कुठलाही निर्णय दिल्यानंतर तो निर्णय जर योग्य वाटला नाही तर अपील करण्याचा अधिकार आहे। मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, आपल्यामार्फत राज्याला सांगेन, आमच्या महायुतीच्या सरकारला निवडणुका पारदर्शक व्हाव्या, निवडणुकाची जी पद्धत आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये कुठेही कुणावर अन्याय होणार नाही,
कुठेही कुणी मतदानापासून वंचित राहणार नाही. तो आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा मतदार असेल तर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, अशाच प्रकारची भूमिका सरकार म्हणून आमची आहे. जेव्हा ते हरले तेव्हा त्यांनी EVMवर, VVPATवर सर्व याच्यावर त्यांनी आरोप केले, निवडणूक आयोगावर पण आरोप केले. परंतु जेव्हा ते जिंकले तेव्हा EVM चांगला आहे, निवडणूक आयोग चांगला आहे, सर्व चांगलं आहे. हे काय रडीचा डाव आहे खरं म्हणजे. आणि म्हणून यामध्ये जे काय ट्रान्सपरन्सी असली पाहिजे मतदारांमध्ये आणि जनतेमध्ये, अशीच भूमिका आमची सरकारची आहे.